वैष्णवीचा पती शशांक हगवणे, नणंद करिश्मा हगवणे, सासरा राजेंद्र हगवणे आणि सासूकडून मारहाण, मोठी सून मयुरी जगतापचे गंभीर आरोप। शशांक हगवणेच्या मोठ्या भावाची बायको मयुरी जगतापला मारहाण करतानाचं सीसीटीव्ही फुटेज समोर। शशांक हगवणे हा मयुरी जगताप यांचा मोबाईल घेऊन पळत असल्याचं सीसीटीव्हीतून उघड। मोठी सून मयुरीनं सादर केले मारहाणीचे फोटो। रोज बेदम मारहाण, छळ होत असल्याचा मयुरी जगतापचा आरोप। तिथून माहेरी आले म्हणून माझा जीव वाचल्याची मयुरीची प्रतिक्रिया। छळाचं मूळ कारण नणंद करिश्मा होती, हगवणेंची मोठी सून मयुरी जगतापचा गंभीर आरोप। वैष्णवीला शशांक जगताप माझ्याशी बोलू देत नव्हता, असाही आरोप। छळ झाल्याची तक्रार दिल्यानंतरही पोलिसांनी दखल घेतली नाही, मयुरी जगतापचा गंभीर आरोप। अज्ञात व्यक्तीकडून बाळ कसपटे कुटुंबियांना सुपूर्द। बाणेरच्या हायवेवर अज्ञात व्यक्तीनं आम्हाला बोलावून बाळाचा ताबा आमच्याकडे दिला, वैष्णवीच्या वडिलांची माहिती। बाळ ताब्यात मिळाल्यानंतर कसपटे कुटुंबियांना अश्रू अनावर। बाळ ताब्यात मिळालं याचा आनंद, कसपटे कुटुंबियांची प्रतिक्रिया। केवळ हकालपट्टी नको तर राजेंद्र हगवणेंना तातडीनं अटक करा, वैष्णवीच्या वडिलांची मागणी। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांचा पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांना फोन। बाळाचा ताबा कसपटे कुटुंबियांना द्या, आरोपींवर कठोर कारवाई करा, मुख्यमंत्र्यांचे निर्देश। कसपटे कुटुंबियांची अजित पवारांचा फोनवरून संवाद। राजेंद्र हगवणे कुठे असेल तिथून मुसक्या आवळून आणू, अजित पवारांची कसपटे कुटुंबाला ग्वाही। मी तुमच्या सोबतच, चिंता करू नका, अजितदादांचं आश्वासन। आणि या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली आणखी एका छोट्याशा ब्रेकची। अपडेट घेऊन लगेच परत येतोय, पाहत रहा महाराष्ट्र लाईव्ह। प्रस्तुत करते MBBS प्रवेशासाठी 26 वर्षांची परंपरा, एकच नाव विश्व। संपर्क 7030306611। गुडघे आणि सांधे दुखतात, हातपाय दुखतात, पाय सुचतात, चालताना तोल जातो। अमृतध्वनी आर्थ प्लस घेतल्यापासून माझं खांदे आणि मान वगैरे काही दुखत नाही, साईड इफेक्ट काहीच झाला नाही। मला झोप चांगली लागते, मला आनंद वाटतो। मी कोणाची मदत घेत नाही, मी आरामशीर चालतो फिरतो। कंपनीतर्फे माझा धन्यवाद। दर्दमुक्त जीवन के लिए अमृतनोनी ऑर्थो प्लस। धुळ्यातील शासकीय विश्रामगृहात कोट्यवधींचं घबाड सापडलं। विश्रामगृहाच्या रूम नंबर 102 मधून पोलिसांकडून तब्बल 1,84,84,200 रुपयांची रोख रक्कम जप्त। 3 मशीनद्वारे पहाटेपर्यंत सुरू होतं रोकड मोजण्याचं काम। अनिल गोटेंच्या आरोपानंतर प्रशासनाकडून शासकीय विश्रामगृहातील खोली क्रमांक 102 ची तपासणी। ही रूम आमदार अर्जुन खोतकरांच्या स्वीय सहाय्यकाच्या नावानं बुक असल्यानं खोतकरांच्या अडचणीत वाढ। धुळे शहरातील विकास कामांची पाहणी करण्यासाठी आलेल्या 11 आमदारांना ही रक्कम देण्यात येणार होती। माजी आमदार अनिल गोटेंचा गंभीर आरोप। या प्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार। धुळ्यातील आमदार समिती प्रकरणातील अनिल गोटेंनी केलेले आरोप अर्जुन खोतकरांनी फेटाळले। विश्रामगृहात सापडलेले पैसे आणि समितीचा काहीच संबंध नसल्याचा खोतकरांचा दावा। मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मंत्री छगन भुजबळ नाशिकमध्ये राष्ट्रवादी आणि समता परिषदेच्या कार्यकर्त्यांकडून भुजबळांचं जंगी स्वागत। पुण्याच्या भुगामध्ये सोसायट्याच्या वाऱ्यामुळे होर्डिंग्सवरील बॅनर फाटून रस्त्याच्या मधोमध असलेल्या तारेवर अडकला। प्रशासन आणि स्थानिकांनी फ्लेक्स तारेवरून काढून हा बाजूला केला आणि मार्ग मोकळा केला। फुलेवाड्याला देखील पुण्यात झालेल्या मुसळधार पावसाचा फटका। फुलेवाड्यातील चबुतऱ्यावरील छताचा भाग निखळला। प्रशासनानं त्वरित दखल घेऊन जतन आणि दुरुस्तीची कामं हाती घेण्याची मागणी। मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदा छगन भुजबळ नाशिक दौऱ्यावर। राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून भुजबळांचं स्वागत। जिंदाल कंपनीची आग 3ऱ्या दिवसानंतरही धुमसतीच। अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न। आग बऱ्यापैकी नियंत्रणात असल्याची माहिती। जिंदाल कंपनीला लागलेल्या आगीत 2 कामगार जखमी। ऑइलच्या टाकीचा स्फोट झाल्यानं दोन्ही कामगारांचे पाय भाजले। दोघांवर नाशिकच्या खासगी रुग्णालयात उपचार।
जळगाव जिल्ह्यातील अमळनेर नगर परिषदेसमोरील दुकानांना आग, घटनेत लाखो रुपयांचं साहित्य जळून खाक. अहिल्यानगरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं महावितरणच्या कार्यालयात आंदोलन, अभियंत्यांच्या कार्यालयात मेणबत्त्या पेटवून आंदोलन. अहिल्यानगर जिल्ह्यातील कोऱ्हाळे गावात बंधाऱ्याच्या पाण्यात बुडून सख्ख्या बहीण भावाचा मृत्यू, घटनेत दोघांचाही मृत्यू झाल्यानं परिसरात हळहळ. नागपूर सुरत महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत 1.5 वर्षीय बिबट्याचा मृत्यू, नंदुरबारच्या विसरवाडी गावाजवळची घटना. चांदवड माझा उघडा डोळे बघा नीट. 100% गाईच्या दुधापासून बनलेले शुद्ध सोनेरी आणि दाणेदार गोवर्धन तूप, गर्वाने गोवर्धन. महाराष्ट्र लाईव्हमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. एक नवी दिल्लीतून महत्त्वाचे अपडेट. राजधानी नवी दिल्लीतील दहशतवाद्यांचा कट उधळून लावण्यात आलाय. आयएसआयचा मोठा कट भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळून लावलाय. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने एका गुप्त कारवाईनंतर 2 हेरांना अटक केली, ज्यात नेपाळी वंशाचा एक पाकिस्तानी एजंट आणि एका भारतीय नागरिकाचा समावेश आहे. गुप्त ऑपरेशन जवळपास 3 महिने सुरू होतं. जानेवारी ते मार्च 2025 पर्यंत सुरक्षा संस्थांनी गुप्तचर कारवाया केलेल्या आहेत. आणि या बातम्यांसोबतच महाराष्ट्र लाईव्हमध्ये वेळ झाली इथेच थांबायची. ब्रेकनंतर चौफेर महाराष्ट्र अश्विन सोबत पाहत रहा एबीपी माझा. प्रस्तुत करते MBBS प्रवेशासाठी 26 वर्षांची परंपरा. एकच नाव विश्व. संपर्क 7030306611. छळाचं मूळ कारण नणंद करिश्मावती हगवणेंची मोठी सून मयुरी जगतापचा गंभीर आरोप. वैष्णवीला शशांक जगताप माझ्याशी बोलून देत नव्हता, असाही आरोप. छळ झाल्याची तक्रार दिल्यानंतरही पोलिसांनी दखल घेतली नाही, मयुरी जगतापचा गंभीर आरोप. राजकीय दबावातून पोलिसांनी हगवणे आणि आमच्याकडून पैसे घेऊन प्रकरण दाबल्याचाही आरोप. अज्ञात व्यक्तीकडून बाळ कसपटे कुटुंबियांना सुपूर्द. बाणेरच्या हायवेवर अज्ञात व्यक्तींना आम्हाला बोलावून बाळाचा ताबा आमच्याकडे दिला, वैष्णवीच्या वडिलांची माहिती. बाळ ताब्यात मिळाल्यानंतर कसपटे कुटुंबियांना अश्रू अनावर. बाळ ताब्यात मिळालं याचा आनंद, कसपटे कुटुंबियांची माध्यमांना प्रतिक्रिया. केवळ हकालपट्टी नको तर राजेंद्र हगवणेंना तातडीनं अटक करा, वैष्णवीच्या वडिलांची मागणी. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांचा पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांना फोन. बाळाचा ताबा कसपटे कुटुंबियांना द्या, आरोपींवर कठोर कारवाई करा, मुख्यमंत्र्यांचे निर्देश. धुळ्यातील शासकीय विश्रामगृहात कोट्यवधींचं घबाड सापडलं. विश्रामगृहाच्या रूम नंबर 102 मधून पोलिसांकडून तब्बल 1,84,84,200 रुपयांची रोख रक्कम जप्त. 3 मशीनद्वारे पहाटेपर्यंत सुरू होतं रोकड मोजण्याचं काम. अनिल गोटेंच्या आरोपानंतर प्रशासनाकडून शासकीय विश्रामगृहातील खोली क्रमांक 102 ची तपासणी. ही रूम आमदार अर्जुन खोतकरांच्या स्वीय सहाय्यकाच्या नावानं बुक असल्यानं खोतकरांच्या अडचणीत वाढ. हगवणे कुटुंबियांनी सुनेला चुकीची वागणूक दिली, त्यात माझा काय संबंध, अजित पवारांची प्रतिक्रिया. तर या प्रकरणात फरार आरोपीच्या शोधासाठी पथकं नेमल्याची अजित पवारांची माहिती. कराडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, रुपाली चाकणकर यांच्याकडून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण समाधीस्थळी अभिवादन. कोल्हापूर पोलिसांकडून अंमली पदार्थाची तस्करी करणारा रवींद्र बेनिवाल गजाड. पोलिसांकडून 11 किलो अफू जप्त. या प्रकरणी वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पुणेकरांना आता 100 रुपयात दिवसभरात मेट्रोतून प्रवास करता येणार. पुणे मेट्रो प्रशासनाकडून 100 रुपयांचा पास उपलब्ध. पुण्यातील सिंहगड रोड परिसरात पावसामुळे सुरक्षा रक्षक भिंत पडली. यामुळे या ठिकाणी पार्क केलेल्या 2 दुचाकी आणि 2 चारचाकी गाड्यांचं नुकसान. धुळे शहरातील विकास कामांची पाहणी करण्यासाठी आलेल्या 11 आमदारांना ही रक्कम देण्यात येणार होती. माजी आमदार अनिल गोटेंचा गंभीर आरोप. या प्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार. धुळ्यातील आमदार समिती प्रकरणातील अनिल गोटेंनी केलेले आरोप अर्जुन खोतकरांनी फेटाळले. विश्रामगृहात सापडलेले पैसे आणि समितीचा काहीच संबंध नसल्याचा खोतकरांचा दावा.
मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मंत्री छगन भुजबळ नाशिकमध्ये राष्ट्रवादी आणि समता परिषदेच्या कार्यकर्त्यांकडून भुजबळांचं जंगी स्वागत. धुळ्यातील शासकीय विश्रामगृहात कोट्यवधींचं घबाड सापडलं. विश्रामगृहाच्या रूम नंबर 102 मधून पोलिसांकडून तब्बल 1,84,84,200 रुपयांची रोख रक्कम जप्त. 3 मशीनद्वारे पहाटेपर्यंत सुरू होतं रोकड मोजण्याचं काम. अनिल गोटेंच्या आरोपानंतर प्रशासनाकडून शासकीय विश्रामगृहातील खोली क्रमांक 102 ची तपासणी. ही रूम आमदार अर्जुन खोतकरांच्या स्वीय सहाय्यकाच्या नावानं बुक असल्यानं खोतकरांच्या अडचणीत वाढ. पुण्याच्या भुगामध्ये सोसायट्याच्या वाऱ्यामुळे होर्डिंग्सवरील बॅनर फाटून रस्त्याच्या मधोमध असलेल्या तारेवर अडकला. प्रशासन आणि स्थानिकांनी फ्लेक्स तारेवरून काढून हा बाजूला